मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेंडेलिव्हची आवर्त सारणी वगैरे पाहिलेली आहे. पण ज्या प्रमाणामध्ये एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणामध्ये मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलला किंवा मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीची सुद्धा दोन बाजू आहेत, जे की त्यासाठी आपण एक मेरिट सांगतो, दुसरा असेल डेमेरिट वगैरे, जे काही आपण त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष असतात त्यांनी पाहणार आहेत. तर त्याच्यामधला फर्स्ट आहे बघा, मग मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीचे आपण गुण किंवा त्याचे मेरिट वगैरे पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय असेल का, मग द सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. आता हे जे काही विज्ञान वगैरे असेल ते विज्ञान काय असणार आहे, खूप प्रगतशील वगैरे आहे. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह म्हणजे विज्ञान हे प्रगतशील आहे. आणि परत काय असेल मग, देर इज अ फ्रीडम इन द सायन्स. आणि आपलं हे जे काही विज्ञान आहे त्या विज्ञानामध्ये स्वातंत्र्यता आहे किंवा मुभा वगैरे किंवा फ्रीडम वगैरे सांगतो आपण. देर इज अ फ्रीडम इन द सायन्स. आपल्या विज्ञानामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्यता आहे किंवा मुभा आहे. पण आपल्या विज्ञानामध्ये स्वातंत्र्यता कशाबद्दल असणार आहे त्या ठिकाणी, to revise the old inference by using the more advanced means and methods of doing experiment सांगितलं. आधुनिक घटकाचा वापर आणि प्रयोगाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जुन्या निष्कर्षामध्ये बदल करण्याची संधी किंवा जुन्या सिलेबसमध्ये किंवा जुन्या निष्कर्षामध्ये बदल घडवून आणण्याची मुभा किंवा स्वातंत्र्यता आपल्या काय या विज्ञानामध्ये आहे. आणि दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स. आणि हेच काय असणार आहे, आपल्या विज्ञानाचे एक प्रकारचं वैशिष्ट्य वगैरे आहे. मग परत These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. मग हे जे काही विज्ञानाचं वैशिष्ट्य आहे ते विज्ञानाचं वैशिष्ट्य आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काय स्पष्टपणे बघायला भेटतं. हे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हे विज्ञानाचं वैशिष्ट्य आपल्याला कशामुळे स्पष्टपणे बघायला भेटतं, कारण मेंडेलिव्हने जे काही त्याच्या एलिमेंटची अरेंजमेंट पिरियोडिक टेबल मध्ये केली आहे त्यावेळेस त्यांना असं सांगितलं होतं की जे काही त्यांनी मांडलेली माहिती वगैरे असेल ती माहिती फायनल नसून किंवा अंतिम नसून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय बदल वगैरे करता येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी पॉईंट सांगितलंय, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स दॅट कॅन बी सीन क्लिअरली इन द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मग पॉईंट काय असलं का, व्हाईल अप्लाइंग द लॉ दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मासेस. काल आपण ते मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये तो मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ वगैरे सांगितला होता. तो पिरियोडिक लॉ कुठला सांगितला आपण, The properties of element are the periodic function of their atomic masses. म्हणजे मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म आहेत ते मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे काय असतात, आवर्ती फल वगैरे असतात. मग या ठिकाणी पॉईंट पण तो सांगितला आपलं कुठला, व्हाईल अप्लाइंग द लॉ that the properties of element are the periodic function of their atomic masses to all the known element. म्हणजे माहित असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांना किंवा मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. हा नियम जेव्हा आपण माहित असलेल्या सर्व मूलद्रव्यांना लागू करतो तेव्हा नेक्स्ट काय असेल, मग मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट विथ अ थॉट दॅट द इन्फॉर्मेशन अवेलेबल टिल देन वॉज नॉट फायनल बट इट कुड बी चेंज वगैरे सांगितलं. ज्यावेळेस मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात हा नियम ज्यावेळेस आपण माहित असलेल्या सर्व मूलद्रव्यांना लागू करतो किंवा मेंडेलिव्ह ज्यावेळेस त्या मूलद्रव्याची मांडणी वगैरे करत होता त्यावेळेस त्यांना असा विचार करून मांडणी केली आहे की त्यांनी सांगितलेली माहिती ही अंतिम नसून त्याच्यामध्ये काय बदल वगैरे करता येऊ शकतो. परत ऍज अ रिझल्ट ऑफ धिस, मग याच्यामुळे त्याने काय परिणाम झाला असेल, ऍज अ रिझल्ट ऑफ धिस मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स वगैरे सांगितलंय. याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी असेल त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आपल्या काय खालच्या साली ते गुण वगैरे दाखवले, त्याचे मेरिट्स कुठले आहेत ते आपण पाहूया. त्याच्यामध्ये फर्स्ट मेरिट आहे बघा त्याचं, मग आपलं मेन पॉईंट काय सांगतोय, मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. हे जे काही मेंडेलिव्हची आवर्त सारणी आहे त्या मेंडेलिव्हची आवर्त सारणी काय ते मेरिट्स किंवा त्याचे गुण कुठले आहेत तो पॉईंट सांगितलाय. फर्स्ट पॉईंट असेल मग द ऍटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड सो एज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज सांगितलं. मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म आहेत मूलद्रव्याच्या गुणधर्मानुसार मूलद्रव्यांना त्या आवर्त सारणीमध्ये योग्य ते ठिकाण मिळावं म्हणून काही मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामध्ये काय केलं असेल, दुरुस्ती केली असेल किंवा काहीतरी बदल केला असेल. पॉईंट काय सांगतो आपण, ऍटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज्ड सो एज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज सांगितलं. मूलद्रव्याचे जे काही गुणधर्म आहेत, ठीक आहे, मूलद्रव्याच्या गुणधर्मानुसार त्या मूलद्रव्यांना आवर्त सारणीमध्ये योग्य ते ठिकाण मिळावं म्हणून काही मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामध्ये दाखवणे काय दुरुस्ती केली आहे किंवा सुधारणा केली आहे. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल वगैरे सांगितले. मग फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइंड atomic mass of beryllium is a 14.09 was changed to the करेक्ट व्हॅल्यू दॅट इज द 9.4 वगैरे सांगितलं.
आता आपण पॉईंट काय सांगितलं की मूलद्रव्याच्या गुणधर्मांनुसार त्यांना आवर्त सारणीमध्ये योग्य ते ठिकाण मिळावं म्हणून त्यांच्या अणुवस्तुमानामध्ये काय केले असेल, दुरुस्ती केली किंवा सुधारणा केली. मग याच्यामध्ये एक्झाम्पल काय असेल, जे काही बेरिलियम वगैरे असेल त्या बेरिलियमचं अगोदरचं जे काय असेल ऍटॉमिक मास आहे किंवा त्याचं जे काही अणुवस्तुमान आहे ते किती सांगितलं आपण त्या ठिकाणी 14.09 सांगितलं. पण त्याच्यामध्ये बदल करून जे काही ऍक्युरेट व्हॅल्यू आहे बेरिलियमचं ऍटॉमिक मासची ती किती दाखवलं त्या ठिकाणी, दॅट इज द 9.4 वगैरे दाखवलंय. देअरफॉर बेरिलियम कॅन बी प्लेस्ड बिफोर द बोरॉन सांगितलं. त्याच्यामुळं हे जे काही बेरिलियम वगैरे असेल त्या बेरिलियमला कोणाच्या अगोदर ठेवलं त्या ठिकाणी, त्या बोरॉनच्या अगोदर वगैरे ठेवलं असेल. कदाचित काय त्या पॉईंट असेल, मग बेरिलियम नावाचा एलिमेंट वगैरे आहे, बेरिलियम नावाचा एलिमेंट त्याच्या गुणधर्माचा विचार केला, मग त्याच्या गुणधर्मानुसार त्याला पिरियोडिक टेबलमध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये योग्य ते ठिकाण मिळावं म्हणून त्याचं जे काही अगोदरचं 14.09 हे जे काही त्याचं ऍटॉमिक मास आहे त्या ऍटॉमिक मास मध्ये बदल करून त्याची ऍक्युरेट ऍटॉमिक मास 9.4 दिला आहे आणि त्याच्यानुसार त्या बेरिलियमला त्या बोरॉनच्या काय केलं असेल अगोदर ठेवण्याचा प्रकार वगैरे केला आहे. हे झालं आपलं फर्स्ट मेरिट ऑफ दॅट मेंडेलिव्स पिरियोडिक टेबल. आता सेकंड मेरिट्स काय असेल का, मग मेंडेलिव्स केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियोडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन वगैरे सांगितलंय. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये तोपर्यंत मेंडेलिव्हनं रिक्त जागा ठेवल्या होत्या जोपर्यंत त्या नवीन मूलद्रव्याचा शोध वगैरे लागला नाही. ठीक आहे, नवीन मूलद्रव्याचा जोपर्यंत शोध लागला नाही तोपर्यंत मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये काय व्हॅकंट प्लेसेस किंवा रिकाम्या जागा वगैरे ठेवलेल्या आहेत. मग परत काय असेल का, 3 of these unknown element were given to the names, that is the एका boron, एका aluminium and the एका silicon from the known neighbors वगैरे सांगितलं. मग जे काही माहित असलेले मूलद्रव्य आहे त्या माहित असणाऱ्या मूलद्रव्यावरून मेंडेलिव्हनं अज्ञात अशा मूलद्रव्याचे 3 नावं वगैरे त्या ठिकाणी दाखवलेत. आपल्याला ते 3 नावं कुठलं सांगितले, मग दॅट इज द एका बोरॉन, सेकंड वन आपण फर्स्ट एलिमेंट टाकून काय सांगितलं त्यांना अंदाजे जे काही सांगितलेलं मूलद्रव्य आहे त्या अंदाजे सांगितलेलं मूलद्रव्य कुठलं सांगितलं, एका बोरॉन सांगितलंय. त्याच्यानंतर कुठलं सांगितलं, एका अल्युमिनियम आणि थर्ड वन सांगितलं एका सिलिकॉन. आपण या ठिकाणी सेकंड वन जे काही मेरिट आहे ते कुठलं सांगतो आपण, मग Mendeleev kept vacant places in the periodic table for element not discovered till then वगैरे सांगितलं. मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये तोपर्यंत रिकाम्या जागा ठेवल्या जोपर्यंत त्या नवीन मूलद्रव्याचा शोध वगैरे लागला नाही. मग त्याच्यामध्ये परत पॉईंट काय सांगितलंय, 3 of these unknown element were given to the names एका बोरॉन, एका अल्युमिनियम अँड एका सिलिकॉन फ्रॉम द नोन नेबर्स वगैरे सांगितलं. मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये जे काही रिकाम्या जागा वगैरे ठेवल्या होत्या रिकाम्या जागा भरण्यासाठी माहित असलेले जे काही मूलद्रव्य आहे त्या माहित असणाऱ्या मूलद्रव्यानुसार त्यानं त्या ठिकाणी 3 मूलद्रव्य अंदाजे नावं वगैरे सांगितलं. मग ते कुठलं असणार आहे, पहिला आहे एका बोरॉन आहे, दुसरा आहे एका अल्युमिनियम आणि तिसरा कुठला सांगितलंय, एका सिलिकॉन. आणि त्याचे ऍटॉमिक मासेस पण त्याने अंदाजे सांगितले. किती सांगितले, दॅट इज द 44. सेकंड म्हणजे काही एका अल्युमिनियम आहे त्या एका अल्युमिनियमचं जे काही ऍटॉमिक मार्क्स वगैरे सांगितलं असेल किती दाखवलं त्या ठिकाणी 68. आणि थर्ड वन जे काही एका सिलिकॉन आहे त्याचं जे काही ऍटॉमिक मास त्यानं अंदाजे जे काही सांगितलेलं वगैरे आहे ते किती दाखवलं, दॅट इज द 72 वगैरे दाखवलंय. मग परत नॉट ओनली धिस म्हणजेच काय, मेंडेलिव्हनं त्याच्या आवर्त सारणीमध्ये जे काही रिक्त जागा वगैरे ठेवल्या होत्या रिक्त जागेमध्ये त्यानं अंदाजे हे 3 एलिमेंट ठेवलं आणि त्याचे काय 3 ऍटॉमिक मासेस सुद्धा अंदाजे वगैरे सांगितलं. पण मेंडेलिव्हनं इतकंच न सांगता काय केलं असेल, नॉट ओनली धिस बट देअर प्रॉपर्टीज वेअर ऑल्सो प्रिडिक्टेड वगैरे सांगितलं. मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये ज्या काही रिक्त जागा वगैरे ठेवल्या होत्या त्या रिक्त जागेच्या ठिकाणी शेजारच्या माहित असलेल्या मूलद्रव्यानुसार त्यानं त्या ठिकाणी 3 मूलद्रव्याची नावं सांगितली आणि त्या 3ही मूलद्रव्याचे काय अणुवस्तुमान सुद्धा सांगितले. पण इतक्यावरच न थांबता मेंडेलिव्हनं त्या मूलद्रव्याचे काय केलं असेल, गुणधर्म सुद्धा सांगण्याचा प्रकार वगैरे केला असेल. तर परत लॅटर ऑन दीज एलिमेंट वेअर डिस्कवर्ड आणि ठराविक कालावधीनंतर त्यानं जे काही अंदाजे सांगितलेले मूलद्रव्य होते त्या अंदाजे सांगितलेल्या मूलद्रव्यानुसार त्यानं परत त्या ऍक्च्युअल एलिमेंट कुठले आहेत त्याची डिस्कवरी वगैरे झाली असेल. मग पॉइंट असेल, लॅटर ऑन दीज एलिमेंट वेअर डिस्कवर्ड अँड नेम्ड ऍज अ स्कॅन्डियम, गॅलियम अँड द जर्मेनियम वगैरे सांगितलं. त्यांनी त्या ठिकाणी जे काही नव्याने शोध लागलेले मूलद्रव्य होते
तर नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्याचे जे काही नावं होते ते कुठले सांगतो आपण? पहिला आहे स्कॅन्डियम, जे काही एका बोरॉन आहे त्या एका बोरॉनच्या ठिकाणी जे काही ऍक्च्युअल एलिमेंट वगैरे येणार असेल तो ऍक्च्युअल एलिमेंट कुठला असणार आहे? स्कॅन्डियम आहे. नेक्स्ट जे काही एका अल्युमिनियम आहे त्या एका अल्युमिनियमच्या ठिकाणी जो काही येणारा एलिमेंट वगैरे असेल तो एलिमेंट कुठला असणार आहे? दॅट इज द गॅलियम. गॅलियम. आणि थर्ड वन जे काही एका सिलिकॉन वगैरे असेल तर एका सिलिकॉनच्या ठिकाणी जो काही ऍक्च्युअल एलिमेंट वगैरे येणार असेल तो कुठला असेल त्या ठिकाणी? जर्मेनियम. मेंडेलिव्हजनं जे काही अंदाजे सांगितलेले मूलद्रव्याचे नावं होते किंवा त्याचे जे काही अणुवस्तुमान होतं पण ठराविक कालावधीनंतर त्या अंदाजे सांगितलेल्या मूलद्रव्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय नव्याने किंवा जे काही ऍक्च्युअल एलिमेंट आहे त्या ऍक्च्युअल एलिमेंटची डिस्कव्हरी वगैरे झाली. मग ते ऍक्च्युअल एलिमेंट कुठले होतं? एका बोरॉनच्या ठिकाणी जे काही येणारा एलिमेंट होता तो होता स्कॅन्डियम. एका अल्युमिनियम आहे त्याच्या ठिकाणी जो काही ऍक्च्युअल येणारा एलिमेंट वगैरे आहे तो आहे गॅलियम. आणि एका सिलिकॉन आहे त्याच्या ठिकाणी जो काही येणारा एलिमेंट आहे तो कुठला असल्या ठिकाणी? जर्मेनियम वगैरे सांगितलंय. मग परत the properties of these elements matched well with those predicted by the Mendeleev that can be seen in the table वगैरे सांगितलं. मेंडेलिव्हजनं अंदाजे जे काही सांगितलेले मूलद्रव्याचे नावं होते आणि त्याचे जे काही गुणधर्म वगैरे शोध लावले होते, अंदाजे सांगितलेले गुणधर्म आणि जे काही नव्याने शोध लागलेले मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्याचे गुणधर्म ह्या दोघांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा काही ठिकाणी सारखेपणा वगैरे बघायला भेटला होता. आणि परत due to this success, all were convinced about the importance of Mendeleev's periodic table and this method of classification of element was accepted immediately सांगितलं. मेंडेलिव्हजनं सुरुवातीला जे काही अंदाजे मूलद्रव्याचे नावं वगैरे सांगितलं होतं ते अंदाजे सांगितलेल्या मूलद्रव्याच्या नावानुसार त्याने त्याचे गुणधर्म सुद्धा सांगितलं. पण ते गुणधर्म आणि नव्याने शोध लागलेले जे काही मूलद्रव्य आहेत त्याचे गुणधर्म ह्या दोघांच्या पण गुणधर्मामध्ये आपल्याला काय सारखेपणा वगैरे बघायला भेटला होता. तर परतचा पॉईंट काय असले मग Due to this success, all were convinced about the importance of Mendeleev's periodic table. हे गुणधर्म त्याचे मॅच होत असल्यामुळं त्याचं जे काही सक्सेस झाला असेल किंवा तो जो काही यशस्वी वगैरे झाला असेल तो यशस्वी झाल्यामुळं त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचं महत्व काय झालं असेल? जास्ती प्रमाणामध्ये वगैरे वाढलं असेल. आणि परत दिस मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट वॉज ऍक्सेप्टेड इमिडिएटली. आणि त्याच्यामुळं मूलद्रव्याचं जे काही वर्गीकरण आहे ते मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याची जी काही मेंडेलिव्हची पद्धत आहे ते सर्वांनी काय केलं असेल त्या ठिकाणी ऍक्सेप्ट वगैरे करण्याचा प्रकार वगैरे केला असेल. आता लास्ट वन मेरिट आहे बघा आपला. थर्ड वन मेरिट आहे. थर्ड वन मेरिट काय सांगितलंय? देर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस इन द मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हचं जे काही मूळची आवर्त सारणी होते त्या मूळच्या आवर्त सारणीमध्ये नोबल गॅसेसला जे काही आपण त्याला राजवायू सांगतो. मग मेंडेलिव्हचं जे काही ओरिजिनल पिरियोडिक टेबल होतं किंवा मेंडेलिव्हचं जे काही मूळची आवर्त सारणी होते त्या मूळच्या आवर्त सारणीमध्ये नोबल गॅसेसला म्हणजे राजवायूला त्या ठिकाणी काय कुठल्याही स्वरूपाची राखीव जागा वगैरे नव्हती. नंतर हाऊएव्हर व्हेन नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन अँड आर्गॉन वेअर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड्स ऑफ 19th सेंचुरी आणि 19व्या शतकाच्या शेवटी त्या ठिकाणी हेलियम, निऑन आणि आर्गॉन यासारख्या राजवायूचा शोध वगैरे लागला असेल तर त्या ठिकाणी काय झाले मग? हाऊएव्हर द नोबल गॅसेस सच ॲज हेलियम, निऑन अँड आर्गॉन वेअर डिस्कवर्ड टुवर्ड्स द एंड ऑफ 19th सेंचुरी. 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन अँड आर्गॉन यासारख्या राजवायूचा शोध वगैरे लागलाय. तर परत काय केलं मग? मेंडेलिव्ह क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियोडिक टेबल इन विच नोबल गॅसेस वेअर फिटेड व्हेरी वेल वगैरे सांगितलं. 19व्या शतकाच्या शेवटी जे काही हेलियम, निऑन आणि आर्गॉन या राजवायूचा जो काही शोध वगैरे लागला होता या राजवायूसाठी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये कुठल्याही स्वरूपाची रिक्त जागा वगैरे नव्हती. मग मेंडेलिव्हनं त्याने त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये त्या राजवायूला ठेवण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्या मूळच्या आवर्त सारणीला कुठल्याही स्वरूपाचा डिस्टर्ब न करता त्याने काय केलं असेल? झिरो ग्रुप वगैरे तयार केला असेल. त्या झिरो ग्रुपमध्ये हे जे काही डिस्कवर्ड झालेले नोबल गॅसेस आहेत त्या सर्व नोबल गॅसेस त्याने काय केलं त्या ठिकाणी त्या पिरियोडिक टेबलमध्ये ठेवण्याचा प्रकार केला. पण आपण पिरियोडिक टेबलमध्ये पाहतो आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये पाहणारच आहोत. जे काही पिरियोडिक टेबल आहे त्या पिरियोडिक टेबलचा जो काही सर्वात ग्रुप आहे लास्टचा ग्रुप आहे जे की आपण त्याला 18th ग्रुप सांगतो. तर त्या 18th ग्रुप मध्ये जे काय असणारे एलिमेंट आहेत कुठले सांगतो आपण? हेलियम आहे, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे जे काही 18th ग्रुप आहे तो 18th ग्रुप मध्ये कुठला असणार आहे? नोबल गॅसेस असेल जे की आपण त्याला राजवायू सांगतो. मग मेंडेलिव्हनं त्याच्या मूळच्या आवर्त सारणीला कुठल्याही स्वरूपाचा डिस्टर्ब न करता त्या ठिकाणी एक झिरो ग्रुप तयार केला किंवा 18th ग्रुप तयार केला आणि त्याच्यामध्ये ते डिस्कवर झालेले काय
सर्व नोबल गॅस फिटअप करण्याचा प्रकार वगैरे केला. आतापर्यंत जे काय आपण 2-3 पॉईंट वगैरे पाहिले ते 3 पॉईंट म्हणजे काय असणार ते मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल सारखे ते मेरिट्स वगैरे असतील. पॉईंट आहे आपला डेमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी दाखवणे त्रुटी आहेत आणि याच्या अगोदर जो आपण पॉईंट वगैरे सांगितला तो मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल होतं. मग जे काही मेंडेलिव्हची आवर्त सारणी आहे त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी दाखवणे काहीतरी दोष वगैरे किंवा त्याच्या काहीतरी त्रुटी वगैरे आहेत. तर ते डेमेरिट त्याच्यामधलं फर्स्ट डेमेरिट काय असेल तो पॉईंट का मग द होल नंबर ऍटॉमिक मास ऑफ द एलिमेंट कोबाल्ट अँड निकेल इज द सेम सांगितलंय. कोबाल्ट आणि निकेल हे जे काही दोन मूलद्रव्य आहेत ह्या दोन्ही मूलद्रव्याचं जे काही पूर्णांकी अणुवस्तुमान आहे ते कसं असणार त्या ठिकाणी सेमच आहे. कारण आपण याच्या अगोदर मेंडेलिव्हचं जे काही पिरियोडिक टेबल हा पॉईंट पाहिला त्याच्यामध्ये काय असं होतं Mendeleev arranged the element in his periodic table according to their increasing order of atomic masses सांगितलं आपण. मेंडेलिव्हनं त्याच्या आवर्त सारणीमध्ये जे काही माहित असलेले 63 मूलद्रव्य होते त्या 63 मूलद्रव्याची मांडणी त्याच्या वाढत्या अणुवस्तुमानानुसार किंवा चढत्या अणुवस्तुमानानुसार केली होती. पण यातून पॉईंट काय सांगतो आपण द होल नंबर ऑफ atomic mass of the element cobalt and nickel is the same सांगतोय. कोबाल्ट आणि निकेल ह्या दोन्ही एलिमेंटचं जे काय असणार ऍटॉमिक मास आहे किंवा दोन्ही मूलद्रव्याचं जे काय असणार अणुवस्तुमान आहे ते अणुवस्तुमान कसं आहे त्या ठिकाणी सारखंच आहे. देअरफॉर देअर वॉज अन अँबिग्युइटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. कोबाल्ट आणि निकेल ह्या दोन्ही एलिमेंटचं जे काय असणार अणुवस्तुमान आहे ते अणुवस्तुमान कसं आहे ठिकाणी सारखंच आहे. त्याच्यामुळं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये या दोन एलिमेंटला कशा प्रकारे ठेवायचं याच्याबद्दल त्या ठिकाणी मेंडेलिव्ह काय होतं कन्फ्युजन वगैरे होतं. कारण आपण आताच पॉईंट काय सांगितलं मेंडेलिव्हनं त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये जे काही एलिमेंटची अरेंजमेंट केली किंवा मूलद्रव्याची मांडणी वगैरे केली असेल ती कशानुसार केल्या त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस त्या मूलद्रव्याच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार केले. पण या ठिकाणी कोबाल्ट आणि निकेल ह्या दोघांचे ऍटॉमिक मास कसं आहे त्या ठिकाणी सेमच आहे. जर दोघांचंही ऍटॉमिक मास जर सेम असेल तर त्याच्यामध्ये मग त्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये ह्या दोन्ही एलिमेंटला कशा प्रकारे किंवा कुठल्या ठिकाणी ठेवायचं याच्याबद्दल काय अँबिग्युइटी किंवा कन्फ्युजन वगैरे होतं. दॅट इज द फर्स्ट डेमेरिट ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. आता सेकंड वन आहे बघा सेकंड वन डेमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. तो पॉईंट काय असेल मग द आयसोटोप. या ठिकाणी आपण आयसोटोप सांगतोय. आयसोटोप असेल आयसोटोप म्हणजे काय असेल समस्थानिक वगैरे असेल. आयसोटोप म्हणजे समस्थानिक आणि आयसोटोप आपण कशाला म्हणतो व्हॉट इज मीन बाय आयसोटोप त्यासाठी आपण असं काय सांगू शकतो आयसोटोप हॅव अ सेम केमिकल प्रॉपर्टीज. आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज but different atomic masses. आयसोटोप किंवा समस्थानिके म्हणजे सारखे रासायनिक गुणधर्म असतील पण त्याचे जे काय अणुवस्तुमान असेल त्या अणुवस्तुमान एकमेकांपासून कसे असणार आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. मग पॉईंट काय असेल का आयसोटोप वर डिस्कवर्ड लॉंग टाइम आफ्टर द मेंडेलिव्ह पुट फॉर द पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हने ज्यावेळेस त्याची आवर्त सारणी वगैरे मांडली असेल आवर्त सारणी मांडल्यानंतर जास्ती कालावधीनंतर त्या ठिकाणी काय या समस्थानिकाचा किंवा आयसोटोपचा वगैरे शोध लागला असेल तर परत as the isotope have the same chemical properties but different atomic masses, a challenge was posed in placing them in the Mendeleev's periodic table. मग हे जे काही समस्थानिकाचा शोध वगैरे लागला असेल समस्थानिक आपण कशाला म्हणतो having the same chemical properties but the different atomic masses. त्या समस्थानिकाचे जे काही रासायनिक गुणधर्म असतात ते रासायनिक गुणधर्म सारखेच असतात फक्त त्याचे अणुवस्तुमान कसे असतात वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. मग त्या ठिकाणी मेंडेलिव्हला एक विशिष्ट स्वरूपाचं आव्हान होतं की अशा स्वरूपाच्या मूलद्रव्यांना मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये कुठल्या ठिकाणी ठेवायचं. दॅट इज द सेकंड वन डेमेरिट सांगितलं आपण. आता थर्ड वन काय असले का मग व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस द राईज इन ऍटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म वगैरे सांगितलं. आता मूलद्रव्याची मांडणी जे काय त्याच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार वगैरे केली जाते पण त्या मूलद्रव्याचं जे काय अणुवस्तुमान आहे त्या अणुवस्तुमानामध्ये जे काही होत जाणारी वाढ आहे ती वाढ काय त्या ठिकाणी अनियमित अशा स्वरूपामध्ये होती. पॉईंट काय असेल का when elements are arranged in an increasing order of atomic masses the rise in atomic mass does not appear to be uniform सांगितलं. मूलद्रव्याची मांडणी त्या आवर्त सारणीमध्ये त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार होत होती पण ते मूलद्रव्याचे जे काही अणुवस्तुमान आहे ते अणुवस्तुमान काय युनिफॉर्मली किंवा नियमित अशा स्वरूपामध्ये अणुवस्तुमानाची वाढ वगैरे किंवा चढ वगैरे होत नव्हती. परत
इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट सांगितलं. पॉइंट काय असेल, इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन द टू हेवी एलिमेंट सांगितलं. जे काही दोन हेवी एलिमेंट आहे त्या दोन हेवी एलिमेंट मध्ये किती संख्येमध्ये मूलद्रव्ये येऊ शकतात याचा त्या ठिकाणी काय अंदाज लावणं शक्य वगैरे नव्हतं. आता आपण पॉइंट काय असं होतं किंवा मेरिट मध्ये काय असं होतं, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियोडिक टेबल टिल द न्यू वन डिस्कवर्ड एलिमेंट्स आर देअर. जोपर्यंत नवीन मूलद्रव्याचा शोध लागत नव्हता तोपर्यंत मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये काय केलं होतं, रिक्त जागा वगैरे ठेवल्या होत्या. पण त्या रिक्त जागा भरण्यासाठी जे काही मूलद्रव्याचा अणुवस्तुमान असेल किंवा त्यांच्या प्रॉपर्टी आहेत याच्याबद्दल त्या ठिकाणी काय मेंडेलिव्हला चॅलेंज वगैरे होती पण ते पॉसिबल वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे पॉइंट सांगितलंय, when elements are arranged in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass do not appear to be uniform, and it was not possible, therefore, to predict the how many elements could be discovered between the two heavy element वगैरे सांगितलं. मूलद्रव्याची मांडणी त्याच्या चढत्या अणुवस्तुमानानुसार होत होती, पण मूलद्रव्याचं जे काही अणुवस्तुमान वाढत होतं ते मूलद्रव्याचं अणुवस्तुमान नियमित स्वरूपामध्ये वाढत नव्हतं. त्याच्यामुळं मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये दोन हेवी मूलद्रव्याच्या मधल्या ठिकाणी किती मूलद्रव्ये येऊ शकतात त्या ठिकाणी सांगणं काय शक्य वगैरे नव्हतं. हे झालं थर्ड वन डेमेरिट. आता लास्ट वन फोर्थ वन डेमेरिट आहे बघा. त्या फोर्थ वन काय सांगलंय, पोझिशन ऑफ हायड्रोजन आहे. पोझिशन ऑफ हायड्रोजन मध्ये काय असेल, हायड्रोजनची स्थिती असेल किंवा हायड्रोजनचं ठिकाण असेल. त्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये हायड्रोजनचं नेमकं कुठलं ठिकाण असेल त्याच्याबद्दल पॉइंट सांगितले. मग पॉइंट काय बघा, फर्स्ट आहे हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन सांगितलं. आता हा जो काय हायड्रोजन नावाचा एलिमेंट आहे तो हायड्रोजन नावाचा एलिमेंट कोणासारखा सारखे पण दाखवत होता, हॅलोजन. जो काही हॅलोजन ग्रुप आहे तो हॅलोजन ग्रुप कुठला सांगतो आपण 17 ग्रुप आहे. आणि आताच कुठला सांगितलं आपण जे काही 18 ग्रुप आहे तो 18 ग्रुपला आपण त्या ठिकाणी एकतरी झिरो ग्रुप म्हणू शकतो किंवा नोबल गॅसेस वगैरे सांगू शकतो. मग पॉइंट काय सांगितलंय, आपण फोर्थ वन डेमेरिट पाहतोय कुठलं, पोझिशन ऑफ हायड्रोजन. त्या हायड्रोजनचं ठिकाण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनचं ठिकाण कुठं आहे तो पॉइंट असेल. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट काय सांगितलं, हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन सांगितलं. आता हे जे काही हॅलोजन वगैरे आहेत आणि हायड्रोजन आहे त्या दोघांचे जे काही गुणधर्म आहेत त्या दोघांच्या गुणधर्मामध्ये काय आपल्याला सारखेपणा वगैरे बघायला भेटत होता. त्याच्यासाठी आपल्याला टेबल नंबर 2.6 वगैरे दाखवले बुक मध्ये. परत काय असले का मग, फॉर एक्झाम्पल the molecular formula of hydrogen is the S2 while the molecular formula of fluorine and chlorine are the F2 and Cl2 respectively वगैरे सांगितलं. आता आपण पहिला पॉइंट काय सांगितलं, हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन. हा जो काय हायड्रोजन नावाचा एलिमेंट आहे किंवा मूलद्रव्य आहे तो हायड्रोजन नावाचा मूलद्रव्य काय करणार असेल, हॅलोजन सारखे गुणधर्म वगैरे दाखवतो. त्याच्यासाठी एक्झाम्पल काय सांगितलंय, जे काही हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगतो आपण कुठला सांगतो, S2 सांगतो. आणि त्याच प्रमाणामध्ये हॅलोजन मध्ये किंवा जे काही हॅलोजन एलिमेंट आहेत कुठलं, फ्लोरीन आहे, क्लोरीन वगैरे आहे, याची सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दाखवलंय तेच दाखवलंय. हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दाखवतो आपण, S2. त्याच प्रमाणामध्ये हॅलोजनचे पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दाखवतो आपण, F2 आणि Cl2 दाखवतो. म्हणून त्या ठिकाणी पॉइंट सांगितलंय, हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ द हॅलोजन सांगितलं. परत काय बघा मग, इन द सेम वे. मग त्याच प्रकारे काय होणार असेल, इन द सेम वे there is a similarity in the chemical properties of hydrogen and the alkali metal वगैरे सांगितलंय. हे झालं फर्स्ट. आता सेकंड वन मध्ये काय सांगितलं, जो काही हायड्रोजन वगैरे आहे त्या हायड्रोजनच्या जे काय असणार केमिकल प्रॉपर्टी आहे, हायड्रोजनच्या जे काही केमिकल प्रॉपर्टी आहे त्या केमिकल प्रॉपर्टी कोणासारख्या बघायला भेटत होत्या, अल्कली मेटल. अल्कली मेटल आहे. अल्कली मेटल मध्ये कुठला असणार आहे, फर्स्ट ग्रुप वगैरे असेल. ठीक आहे, पॉइंट सांगतो आपण, हायड्रोजन शोज the similar chemical property to the alkali metal, that is the first group सांगितलाय. हायड्रोजन नावाचा मूलद्रव्य अल्कली मेटल सारखे रासायनिक गुणधर्म वगैरे दाखवत होता. तो आपल्याला टेबल नंबर म्हणजे 2.5 मध्ये आपल्याला दाखवलाय, सिमिलॅरिटी इन द हायड्रोजन अँड द अल्कली मेटल वगैरे. मग पॉइंट काय बघा, there is a similarity in the molecular formula of compounds of the hydrogen and alkali metal formed with the chlorine and oxygen सांगितलंय. हायड्रोजन आणि अल्कली मेटल ह्या दोघांचे जे काही केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या केमिकल प्रॉपर्टी कशा आहेत, सारख्या आहेत. ज्यावेळेस हायड्रोजन आणि अल्कली मेटल हॅलोजन सोबत ज्यावेळेस हायड्रोजन आणि अल्कली मेटल हे क्लोरीन आणि ऑक्सिजन याच्यासोबत रिॲक्शन ज्यावेळेस दाखवतात त्यावेळेस त्याच्या दोघांपासून जे काही तयार होणारे प्रोडक्ट आहेत ते दोघांचे पण प्रोडक्ट काय दाखवतात, सेमच प्रॉपर्टी वगैरे दाखवणार असतील. परत ऑन कन्सिडरिंग
the above properties, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metal or in the group of halogen वगैरे सांगितलं. फोर्थ वन डेमेरिट आहे जे की आपण त्याला पोझिशन ऑफ हायड्रोजन सांगतो, म्हणजे हायड्रोजनचं ठिकाण वगैरे सांगतोय, पण हायड्रोजनचं ठिकाण ते मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये काय फिक्स अशा स्वरूपाचं नव्हतं. कशामुळे नसेल? कारण जो काय हायड्रोजन आहे तो हायड्रोजन सिमिलॅरिटी कोणासारखं दाखवतोय? हॅलोजन सारखं दाखवतोय. कारण हायड्रोजनचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो H2 आहे आणि हॅलोजन मध्ये जे काही येणारे फ्लोरीन आणि क्लोरीन आहेत त्याचे पण मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे आहेत? सेमच आहेत. मग परत हा जो काय हायड्रोजन एलिमेंट आहे त्या हायड्रोजन एलिमेंटच्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या कोणासारख्या बघायला भेटतात? आपल्याला अल्कली मेटल सारख्या वगैरे बघायला भेटतात. याचा अर्थ जो काही हायड्रोजन एलिमेंट आहे तो हायड्रोजन एलिमेंट एकतरी अल्कली मेटल सारखा पण बघायला भेटतो आणि परत तारखेने काय हॅलोजन सारखा पण बघायला भेटतो. त्याच्यामुळं त्या मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये त्या हायड्रोजनला अल्कली मेटल मध्ये ठेवायचं किंवा हॅलोजन मध्ये ठेवायचं याच्याबद्दल तारखेने काय कन्फ्युजन वगैरे होतं. दीज आर द डेमेरिट्स ऑफ द मेंडेलीव्स पिरियोडिक टेबल. थँक्यू.